शिंदे साहेब मोदी साहेबांना भेटलेले आहेत हं. आणि मोदी साहेबांनी महाराष्ट्राच्या प्रश्नावर 1-1.5 तास दिला असेल तर गैर काय नाहीये. आणि शिंदे साहेब आपण बघितलं असेल तर ते जे आतापर्यंत जे जे ते मनात आणतात किंवा जे जे ठरवतात ते पूर्ण झाल्याशिवाय ते थांबत नाहीत. आणि जे काही दावा झाला असेल तर जो तो आपल्या पक्षाचं काम करत असतो, जो तो आपला पक्ष वाढवण्याचं काम करत असतो. त्यामुळं मोदी साहेबांनी राजकारण म्हणून नसेल पण एक महाराष्ट्राच्या नाही, पण मग भविष्याच्या उदय बाबतीत सामंतांनी आज अशा पद्धतीने विधान का केलेलं आहे की काँग्रेसचे खासदार आमच्या संपर्कात आहेत? नाही, आता तो राजकारणाचा भाग झाला, पण मोदी साहेबांना जे भेटलेत शिंदे साहेब तर महाराष्ट्राच्या विकासाच्या विषयावर बाकीचे विषय असतील त्याच्यावर चर्चा झाली असेल. एक खासदार पक्षात घेतला का नाही घेतला का ही चर्चा मोदी साहेबांच्या पुढे ही काही चर्चा नसेल. पण जे काय बोलले असेल तर तो पक्षाचा जो तो पक्ष आपला वाढवण्याचा प्रयत्न करतो आणि तो मोदी एकनाथ शिंदे साहेब करताना आपण आता गेल्या 5-6 वर्षांमध्ये बघतोय. पण मग हे ऑपरेशन टायगर ठाकरेंच्या शिवसेनेसाठी कुठेतरी राबवलं जात आहे का आणि नाव वेगळ्याच पक्षाचं घेतलं जात आहे असं काही आहे? नाही, आता विषय असा आहे की निवडणुका अजून बरेच पुढे आहेत. त्यामुळे आता हे असं काय बऱ्यापैकी मला वाटत नाही की कुठले खासदार कुठल्या पक्षात जातील, कुठले खासदार येतील. पण राजकारणामध्ये काय सांगू शकत नाही, काय होऊ शकतं. तसं त्यांच्या डोक्यामधली काय कल्पना असेल. पण मला नाही वाटत की हे सगळं त्यांच्या डोक्यात असेल. पण कोणतरी चर्चेमधनं बोलत असेल आणि ते चर्चेच्या नंतर आपल्यापर्यंत ती बातमी पोहोचते आणि तेव्हा मग चर्चा घडून आणली जाते आणि तशी आज आपण चर्चा करतोय. पण कुठल्याही पक्षाला स्वतःचा पक्ष वाढवण्यासाठी किंवा कार्यकर्ते घेण्यासाठी जो तो आपले प्रयत्न करत असतो तो एक प्रयत्न असू शकतो.